याच्या पहिले आम्ही जियालाल बंद्रे याला बी सांगितलं, हो म्हटला, ढोला बनवला, नळा लावला, नळा का नाही पुरे टुटून गेले पर पाणी नाही. नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज. आणि आज आपण आहोत आमगाव तालुक्याच्या पाऊळदोन या गावामध्ये. या गावचे आकाश भाऊ मळावी यांनी आपल्याला इंस्टाग्रामवर कमेंट केलेला होता की रोडची समस्या आहे आणि पाण्याची समस्या आहे, आणि त्यांनी तू तडाखच्या भाषेमध्ये बोलले. आणि वस्तुस्थितीमध्ये बघता अनेक वर्षापासून पाण्याची समस्या आहे. जेव्हा पण उन्हाळा येतो त्यावेळेस पाण्याची समस्या ह्या गावामध्ये येते, कारण ह्या गावामध्ये जेव्हाही बोरवेल मारल्या जातात तर आतमध्ये या ठिकाणी दगड आहे आणि मोठमोठ्या चट्टाणी आहेत आतमध्ये, म्हणून या ठिकाणी बोर सक्सेस होत नाही. आणि अशामध्ये आता बघू शकता की या ठिकाणी खाली डबक्या दिसून राहिले आणि हे दुरून पाणी कुठून तरी आणतात. तर आपण कुठे चाललो होतो नेमक्या डबके घेऊन पाण्यासाठी? बाहेर नांतून बहुत दूर आहे, धडा वावर आहेत. कोणाच्या वावरात जातात? कोणी तर त्या टेकामाच्या वावरातले आणतात, कोणी तर बंडूपाटाच्या आणतात. तर किती वर्ष झाले पाण्याची समस्या होते तुम्हाला? काही वर्ष झाली. तर मग आता तुम्ही जे निवडून देता जनप्रतिनिधी, वोट मागायला येतात, तर मग त्याचे काय म्हणता मग तुम्ही? का म्हणतो ओटा द्या म्हणतात. तर आता हे जे पाण्याची समस्या आहे किती वर्ष झाले? मी राहतो वाघडोली, नाव आहे किशोर मळावी. आमच्या गावामध्ये पाण्याची इथली हे आहे समस्या की लग्न होतील, कोणते कार्यक्रम होईल तर आम्ही तळ्याच्या पाणी अनुसाराने पब्लिकला देतो. पण आता पब्लिकला माहित आहे की वाघडोली पाणी नाही मिळे, तर याच्यामुळे आम्ही जाम खाली टँकर बोलवतो आणि आपल्या गावामध्ये पाण्याची हा करतो. याच्या पहिले आम्ही जियालाल बंद्रे याला बी सांगितलं, हो म्हटला, ढोला बनवला, नळा लावला, नळा का नाही पुरे टुटून गेले पर पाणी नाही आलं. तर या ठिकाणी माझ्या माहितीनुसार जलजीवन मिशनचे नळ लागलेले असतील आणि पाणी टंकी बनली, पण नेमका पाणी नळाला अजूनपर्यंत आलेला नाही, अशी वस्तुस्थिती दिसून येत आहे. नेमका आपलं नाव काय आहे? फुलनबाई मडावी, बागडोंगरी राहतो आम्ही. काय काय समस्याच्या सामना करता? आपल्या काय समस्या आहे की रोड नाही आपल्या गावात, बरोबर जायच्या आमगावला, काही किती जायचं आपल्याला अंजोऱ्याला. काही रोड एवढा खराब आहे, पाण्याची समस्या आहे आपल्या गावात, पाणी नाही मिळत. आम्ही कोणत्या शेतामध्ये म्हणा किंवा कुठून म्हणा तेथे खोदलेलं आहे, तिथून पाणी आणून 2-3 किलोमीटर अंतर जावं लागते पाण्यासाठी. एवढी तकलीफ काही आहे आपल्या गावात. या ठिकाणी जे जनप्रतिनिधी आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि आमदार आहेत, यांना माझी एकच विनंती आहे कडकडीची की हा गाव जो आहे हा थोडा बाजूला पडतो पाऊळदोन्याच्या जवळ, आणि या गावामध्ये नेते लोक फक्त मतदानाकरिता येतात असं आपल्या निदर्शनात आलेलं आहे. तर यांच्या नेमक्या समस्याकडे का म्हणून लक्ष देत नाही, आणि इथचे जवान पत्रकारांना टांट मारतात. अरे बाबा, ज्यांना मतदान देता तुम्ही त्यांना जर बोलले तर समस्या नेमक्या दूर होतील, पत्रकारांना बोलून काय होणार आहे? निश्चित यांच्या ज्या समस्या आहेत रोड रस्त्याच्या आणि पाण्याच्या, ह्या दूर झाल्या पाहिजे, हेच आपल्या बातमी दाखवण्याचे मुख्य उद्देश होते. असाच बातमी करता सत्य को जानो न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये, तोपर्यंत नमस्कार.